0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी 5 ते 7 लाखांपर्यंतचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून केला जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. आमदार इद्रिस नाईकवाडी आयोजित महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद. लहान मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी 0 ते 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवून ती 0 ते 5 वर्षापर्यंत करण्यात आली. यापुढे लहान मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी लागणारा 5 ते 7 लाखांपर्यंतचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. विधान परिषद सदस्य इद्रिस नाईकवाडी यांनी लहान मुलांच्या कर्ण शस्त्रक्रियेसाठी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला आहे. यामुळे या मुलांना आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकल्या असंही मंत्री आंबेडकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नाईकवाडी वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीनं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नाईकवाडी, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील, ज्येष्ठ नेते आबासाहेब म्हैसाळकर, जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई मोरे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, मिरज शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे, नगरसेवक अतहर नाईकवाडी, श्वेतपद्म कांबळे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील प्रसिद्ध 14 हॉस्पिटलमधील 60हून अधिक डॉक्टर या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी झाले होते. 7,000हून अधिक रुग्ण या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. आमदार इद्रिस नाईकवाडी वैद्यकीय मदत कक्षातर्फे या शिबिराचे संयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यातील गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पुढील शस्त्रक्रिया आणि मोफत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने यांनी आमदार इद्रिस नाईकवाडी यांचे कौतुक करून दिवंगत अजितदादा पवार यांची खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली असे मत व्यक्त केले. स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांची पहिल्यांदा 67वी जयंती साजरी होते आणि सर्व महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यापैकी मी आरोग्याची जबाबदारी घेतली आमच्या जिल्ह्यातली आणि आरोग्य शिबिराचं आयोजन माझ्याकडे घेतलेलं आहे. त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही शिस्तबद्धपणानं फॉर्म्स भरून घेतले रुग्णांचे. तर जवळजवळ काल संध्याकाळपर्यंत 6,500 रुग्णांनी फॉर्म भरून दिलेले होते. आता ते सोडूनही आज आरोग्य शिबिर आहे म्हणून इथं उपस्थित असणारे असे लोक बघितल्यानंतर जवळजवळ 15,000-1,000च्या वर ही संख्या रुग्णांची जाईल असं दिसतं. आणि म्हणून आम्ही इथं 14 हॉस्पिटल्स यात समाविष्ट घेतलेले आहेत. काही नामवंत हॉस्पिटल्स आहेत. कोकिळाबेनसारख्या हॉस्पिटलचे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहिलात त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया वगैरे जे असतात ते हाताळल्या जातील. एक ना अनेक प्रकारचे रोग, त्यावरचे निदान, त्यावरचा औषधोपचार, त्यावरच्या शस्त्रक्रिया या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहोत. चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही केलेला आहे. परंतु पहिल्यांदाच आमच्या मार्फत हा कार्यक्रम होत असल्यामुळे लोकांना आमचं आकर्षण असतं की आमचे कार्यक्रम व्यवस्थित असतात. म्हणून थोडंसं गर्दीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं आहे. पण सुरुवातीच्या काळातली ही असणारी गर्दी लवकरच आटोक्यात येईल आणि सर्वांना व्यवस्थितपणाने या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येईल. विधान परिषदेचे आमदार सन्माननीय इद्रिसभाई नाईकवाडी यांनी आज या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजना आहेत त्यातल्या 2 महत्त्वपूर्ण योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवतो आणि इद्रिसभाई नाईकवाडी हे विधान परिषदेमध्ये सातत्यानं या सगळ्या प्रश्नासाठी अतिशय आग्रही पद्धतीनं मांडत असतात. त्यातली पहिली योजना म्हणजे लहान बच्चू जे आहेत ते 0 ते 2 वयोगटापर्यंतच्यासाठी आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना होती. सातत्यानं आपल्या सगळ्यांची मागणी, विशेषतः मिरजमधल्या सगळ्या पेशंट आणि डॉक्टरांची मागणीसुद्धा इद्रिसभाईंनी विधानसभेमध्ये सुद्धा मांडली आणि त्याच्यानंतर 0 ते 2 वयोगटातल्या
या सगळ्या योजनेमध्ये 0 ते 5 वयोगटापर्यंत केंद्र शासनाची मान्यता घेऊन आम्ही सगळेजण कॉक्लिअर इम्प्लांट जे आहे त्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी आम्ही सगळ्यांनी तरतूद केली, मान्यता घेतली. त्याच्याबरोबर या सगळ्यासाठी साधारणतः 5 ते 7 लाखापर्यंतचा खर्च येतो आहे की जो आपल्या योजनेच्या पॅकेजमध्ये बसत नाही. त्यासाठी सुद्धा जे कॉर्पस फंड आपला आहे त्या कॉर्पस फंडमध्ये याच्यासाठीची तरतूद करण्याबद्दलची सुद्धा विधिमंडळामध्ये मागणी झाली होती. त्यासाठीचा प्रस्ताव करण्यासाठी सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ज्याचा फायदा सर्व छोट्या बच्चूंना, सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.